दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा बातम्यांचा अर्धशतकमध्ये। शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। शिंदेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीजर जारी, खेचून आणलाय धनुष्यबाण अशा टीजर, तर लांडग्यांच्या कळपातनं आलाय वाघ बाहेर वाघ जळून झाले खाक अशा शब्दात टीजरमधून ठाकरे नटवला। तर शिंदेंनी सुरत किंवा अहमदाबादला जाऊन दसरा मेळावा घ्यावा, जय शहांना बोलवावं, राऊतांसाठी कास्तं, तर बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली, आता मीच बाळासाहेब आहे एवढंच दाखवायचं बाकी, राऊतांचा हल्ला बोल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीबाबत खासदार राऊतांचं सूचक वक्तव्य, दोन्ही ठाकरे एकत्र आलेलेच आहेत, दसऱ्याला आदान प्रदान होऊ शकतो असंही वक्तव्य। बीडच्या नारायणगडावरील मनोज जरांगेंचा दसरा मेळावा साध्या पद्धतीने होणार, शेतकरी अडचणीत असताना साध्या पद्धतीने दसरा साजरा करत पूरग्रस्तांना मदत केली जाणार, गडाचे महंत आणि समन्वयकांची माहिती। आष्टीमधला मच्छिंद्रनाथ गडावर होणारा भाजप आमदार सुरेश धस यांचा दसरा मेळावा स्थगित, शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता निर्णय, तर पारंपरिक पूजन आणि गडावर समाधी बांधकामाच्या शिलारोहणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती। शिंदेंकडून शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानीय लोकाधिकार समिती गजानन कीर्तीकरांच्या नेतृत्वात पुन्हा कार्यान्वित होणार, मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी स्थानीय लोकाधिकार समिती काम करत असल्याची माहिती। एमआयएम खासदार ओवैसींची महाराष्ट्रासाठी रणनीती, मुस्लिम समाजाने राजकीय नेतृत्व निर्माण करण्यासाठी ओवैसींची साथ, केवळ आय लव्ह मोहम्मद म्हणून चालणार नाही, माझ्या बाजूने उभे राहाल तर मला जाब विचारण्याचा अधिकार, ओवैसींचं वक्तव्य। खासदार ओवैसींच्या अहिल्यानगरमधल्या सभेला पोलिसांकडून अटी शर्तींसह परवानगी, धार्मिक भावना दुखावणार नाही, चिथावणीखोर वक्तव्य न करण्याची ओवैसींना अट। कर्जत तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बॉबी वाघमारे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कर्जत शहर उपाध्यक्ष नीरज गायकवाड यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। गोंदियामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नानू मुदलियार यांना मारहाण, ठाकरे सेनेच्या जिल्हा प्रमुखासह 6 जणांवर गुन्हा दाखल। अहिल्यानगर शहरात काल रास्ता रोको नंतर झालेल्या दगडफेकी प्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन केला गुन्हा दाखल। अहिल्यानगरात जमावाने तोडफोड आणि रिक्षांच्या काचा फोडल्याचा नवा व्हिडिओ समोर, कालच्या राड्यात आंदोलकांच्या दगडफेकीत 7 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती, पोलिसांनी आतापर्यंत 39 जणांना घेतलं ताब्यात। अहिल्यानगरमध्ये लाठीमार झालेल्या कोठला परिसरात तणावपूर्ण शांतता, राज्य राखीव दलाच्या 3 तुकड्या तैनात, आक्षेपार्ह पोस्टरवरून अहिल्यानगर शहरात झाला होता मोठा राडा, दरम्यान मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर महामार्गावर केला होता रास्ता रोको। पोलिसांच्या हाती तुरी देत गुंड निलेश गायवळ स्वित्झर्लंडला, नावात बदल करत गायवळऐवजी गायवळ लिहित मिळवला पासपोर्ट, खोटा पत्ता देऊनही पासपोर्ट मंजूर झालाच कसा, गायवळचा पासपोर्ट जमा करून न घेणं पुणे पोलिसांना भोवलं। शिंदेंच्या शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा प्रमुख मनीष नायरला पवई पोलिसांकडून अटक, व्यावसायिकाकडनं बांधकाम चालू ठेवण्यासाठी 50,000 रुपयांची केली मागणी। पुण्याच्या खेड तालुक्यातील पापळवाडी इथे घराच्या अंगणातच भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला, मुलगी गंभीर जखमी, घटना सीसीटीव्ही फुटेज। नाशिकच्या मनमाडमध्ये बालसुधारगृहातून पळून गेलेल्या बालगुन्हेगाराकडनं पुन्हा एका इस्माची हत्या, मैत्रिणीची छेडका काढली म्हणत केली दुसरी हत्या, तर 2 दिवसांपूर्वी मुंबई नाका परिसरात लघुशंका करू नको असं म्हटल्यानं केली होती पहिली हत्या। जालन्यामध्ये निरखेडा गावात साप पकडण्याचं धाडस करताना एका 30 वर्षीय तरुणाला सापाने चावा घेतला, यामध्ये तरुणाचा दुर्दैवी अंत झालाय। गोविंद हिवाळे असं तरुणाचं नाव। कुख्याटोन अरुण गवळीच्या सुटकेनंतर अखिल भारतीय सेनेच्या नेत्यांची ठाकरेंची शिवसेना भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या, अरुण गवळीची मुलगी गीता गवळींची शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व। अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतल्या निधीतनं मदत, जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतनं मदतीबाबत शासन निर्णय जाहीर, नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांना मदतीसाठी मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही। पंचनाम्याची कामं सुरू झाली आहेत, तर काही पंचनामे आले असून पैसेही दिले जात आहेत, मात्र गावात पाणी असल्यानं पंचनामे लगेच होतील असं वाटत नाही, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। अतिवृष्टी महापुराच्या वेळात सापडलेल्या मदतीसाठी हिंदू धर्मियांची मंदिरं समोर आली आहेत, पण अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळं, दर्गा, मशिदी मागे का, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचा सवाल। नांदेड हैदराबाद मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करत भरीव मदत करावी अशी मागणी, आंदोलनामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी। बीडच्या माजलगावात माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्याशी संवाद साधताना मुलीला अश्रू अनावर, माजलगावच्या 4 गावांमधली पूरग्रस्तांची राजेगाव येथे निवासाची सोय। सोलापूरमधल्या माढ्यातील वाकावने
मध्ये पुराने वेढलेल्या घरातून 2 महिन्यांच्या चिमुकल्याची सुटका. व्हिडिओ आला समोर. सीना नदीकाठच्या घरांना पुराने वेढलेलं. वाकाव गावात 2 महिन्यांच्या चिमुकल्यासह भरत जगताप यांचं कुटुंबीय पुरामध्ये अडकले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. मात्र अशातही धाराशिवच्या संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी बँकांनी नोटिसा पाठवल्या आहेत, त्यामुळे संताप व्यक्त केला जातो. धाराशिवमध्ये वसुलीसाठी बँकेने शेतकऱ्यांना पाठवलेली नोटीस संदर्भात एबीपी माझाच्या बातमीची पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दखल. शेतकऱ्यांना पाठवल्या जाणाऱ्या नोटिसांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून अधिक माहिती घेऊ, अशी ही प्रतिक्रिया. धाराशिव जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती. शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत कुठल्याही नव्या नोटिसा देऊ नका. जिल्हाधिकारी कीर्तिकुरण पुजारी यांचे बँकांना निर्देश. संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना बँकेने पाठवलेल्या नोटिसा. धाराशिवच्या कळंब तालुक्यात मुलीच्या लग्नासाठी 3 वर्षांपासून साठवून ठेवलेलं 350 कट्टे सोयाबीन पुराच्या पाण्यात गेलंय. भाव मिळत नसल्यानं त्याने 3 वर्षांपासून सोयाबीन साठवून ठेवलेलं. मात्र अतिवृष्टी झाल्यानं सोयाबीन ठेवलेल्या घरामध्ये पाणी शिरलं आणि त्यानंतर ही बाब समोर. पाऊस थांबल्यानं गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला. रामकुंड परिसरातली परिस्थिती पूर्वपदावर. पाऊस थांबल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. दुतोंड्या मारुतीचा शेतराचा लेप मात्र पुरामुळे काही प्रमाणात निघाला. परभणी जिल्ह्यातील गोदावरीवरील 5ही बंधारे ओव्हरफ्लो. पाथरी, सोनपेठ, मानवत, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यातील यंत्रणा सतर्क. काही गावांना धोका, मात्र परिस्थिती नियंत्रणात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटींचा धनादेश सुपूर्द. राज्यभरातल्या नुकसानग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हातभार. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील गोविंद टोलामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण तर वर्ग खोल्यानं गळती. शाळा व्यवस्थापन समिती आणि लोकसहभागातून शाळेवर ताडपत्री टाकत विद्यार्थी घेत आहेत शिक्षण. या होत्या वेगवान घडामोडी आणि आता आणखी काही घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊया. मुसळधार पावसामुळे नाशिक, पुण्यासह विविध भागातल्या भाजीपाल्याचं मोठं नुकसान. त्यामुळे भाज्यांचे दर तब्बल 20 ते 25% वाढले. भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरांमुळे सामान्य ग्राहकांचं बजेट मात्र कोलमडलं. मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात संत्र, मोसंबी उत्पादकांचं मोठं नुकसान. दिवाळीपूर्वी लवकरात लवकर वाढीव मदतीचं पॅकेज मिळावं, भाजपा आमदार चरणसिंग ठाकूर यांची मागणी. सोलापूरच्या माढा आणि करमाळ्यातील पूरग्रस्त गावांना मोठा दिलासा. सीना नदीचा पूर ओसरायला सुरुवात. त्यामुळे महापुराचा विळखा पडलेल्या अनेक गावांचा पुन्हा संपर्क. अनेक पूल वाहतुकीसाठी खुले. पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीची गरज. सोलापुरात सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य पुराच्या पाण्यात गेलं वाहून. त्यामुळे तिरे गावातील विक्रम चंदन शिवेच्या कागदपत्रांचा चिखल. समुद्रात वादळ सदृश वातावरण. तसंच ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे उद्यापर्यंत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन. शेकडो नौका आश्रयासाठी सिंधुदुर्गातल्या देवगड बंदरामध्ये दाखल. लोक फक्त फळ देणाऱ्या झाडावर दगड फेकतात. इथेनॉलबाबतच्या टीकेबाबत नितीन गडकरींचं विधान. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याच्या प्रक्रियेवरून झालेल्या टीकेवर मंत्री गडकरी यांचं स्पष्टीकरण. ड्रग्ज प्रकरणामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. रियाच्या जामिनाची अट शिथिल. तपास अधिकाऱ्यांना पूर्वसूचना देऊन परदेशात जाण्यास उच्च न्यायालयाकडून परवानगी. सोसायटीच्या पत्त्यावर 148 परप्रांतीयांनी तयार केलेलं अनधिकृत आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र. स्थानिक रहिवाशांनी कागदपत्राचं प्रकरण आणलं समोर. गिरगावच्या काळबादेवी परिसरातला प्रकार. घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊया. गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव उके आणि कनिष्ठ लिपिक हेमेंद्र पटले भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. बाजार समितीत स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्तीसाठी 1.5 लाखाच्या लाचेची रक्कम स्वीकारताना ताब्यात. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष 20 गाड्या. उद्यापासून 4 ऑक्टोबर दरम्यान मुंबई नागपूर, पुणे नागपूर, अकोला नागपूर या विशेष गाड्या चालवल्या जाणार. पर्यटकांसाठी पहलगाम अजूनही बंदच. काश्मीर खोऱ्यातील 7 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी खुली. पहलगामच्या बैसरनमध्ये 22 एप्रिलला झाला होता दहशतवादी हल्ला. यावेळी 50 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद करण्याचा घेतला होता निर्णय. दोहा हल्ल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी कतारची मागितली माफी. बेंजामिन नेतन्याहू यांनी दोहावरील इस्रायली हल्ल्याबद्दल व्हाईट हाऊसमधून त्यांच्या कतारी समकक्षांना फोनवरून माफी मागितली.
अमेरिकेतील मिशिगनमधील चर्चमधील गोळीबार आणि जाळपोळीची घटनेच्या वेळी शेकडो लोकांची उपस्थिती. घटनेत एकाचा मृत्यू, 9 जण जखमी. पोलिसांकडून हल्लेखोराचा एन्काउंटर. इंग्लंडच्या ख्रिस वोक्सचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय. मात्र काउंटी क्रिकेट तसंच जगभरात सुरू असलेल्या विविध T20 लीगमध्ये खेळत राहणार. शारजा येथे झालेल्या T20 लढतीत नेपाळकडनं वेस्ट इंडिजचा पराभव. 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. नेपाळकडून ऐतिहासिक मालिका विजय साजरा. प्रसादोग दिग्दर्शित वडापाव चित्रपट 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला. या चित्रपटाच्या प्रमोशन करता कलाकारांनी रामनाथ पायडे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीजला दिली भेट. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवला तब्बल 7.5 किलोचा वडापाव.